नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज भाजणीची चकली बनवणार आहे. तेलकट न होता किंवा असं साधारण न जाता एकदम कुरकुरीत अशी चकली बनवणार आहे. यासाठी इथे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ फटकून घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ आहेत. आता ही 4 वाट्या धुवून घ्यायच्यात. तर एकत्र करून घेणार आहे तांदूळ मी. प्रमाण दाखवण्यासाठी मी 4 ठिकाणी वाट्या भरून ठेवलेल्या आहेत. आता याच वाटीचं प्रमाण ठेवायचं. कोणतीही घरातली वाटी किंवा ग्लास वापरून याप्रमाणे तांदूळ घ्यायचे आणि सर्व साहित्य याचप्रमाणे घ्यायचे याच वाटीने. आता इथे मी तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 पाण्याने. तर मी इथे रात्री तांदूळ धुवून घेत आहे. लगेच कपड्यावर पांघरून टाकायचे. तर या पद्धतीने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ चाळणीत काढून ठेवायचे पाणी नितळेपर्यंत. आता मी रात्री यासाठी धुत आहे की रात्रभर एकदम छान कडक वाळून निघतात आणि सकाळी भाजणी तयार करायची. आता सर्व तांदूळ मी या चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि रात्रभर वाळत घालायचे कपड्यावर. आता मी इथं टॉवेलवर वाळत घालणार आहे आणि वरून एक झाकण ठेवायचे. तर इथं मला टॉवेल कमी पडत आहे, त्यासाठी मी धोतरावर वाळत घालणार आहे. आता इथे धोतरावर वाळत घातलेला आहे आणि एक कपडा झाकायचा वरी आणि रात्रभर असंच ठेवायचे. फॅनच्या हवेला किंवा असंच किचनमध्ये ठेवलं तरी वाळते. आता सकाळी बघू शकता एकदम कुरकुरीत असे तांदूळ वाळलेले आहेत. आता एका टोपल्यामध्ये भरून घ्यायचे. आता सर्व तांदूळ एकत्र करून घ्यायचे. आता बाकीचं साहित्य घेतलेलं आहे. तर मी आता हे तुम्हाला सर्व भाजताना दाखवणार आहे. आता याच वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे. तर 2 वाट्या हरभरा डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ घेतली. 2 चमचे शाबू घेतलेला आहे, 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. आता सुरुवातीला तांदूळ भाजून घेणार आहे. तर मी इथं चुलीवरच तांदूळ भाजून घेणार आहे. सर्व भाजणी मी चुलीवरच करणार आहे. आता तांदूळ एकदम छान असं भाजलेले आहेत लाल होईपर्यंत. तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. एकदम छान अशी कुरकुरीत चकली होते आणि तेलकट पण होत नाही. आता हरभरा डाळ पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची. आता डाळ पण एकदम छान अशी खमंग भाजलेली आहे. आता लगेचच ह्याच्यात मुगाची डाळ टाकून घ्यायची आणि भाजून घ्यायची. आता मूग डाळ पण छान भाजलेली आहे. आता ही उडीद डाळ भाजून घेणार आहे. तर ही घरगुती उडीद डाळ आहे, त्याच्यामुळे थोडीशी काळपट दिसत आहे. आता ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची भाजली. आता पोहे पण भाजून घ्यायचे. ते एकदम छान असे कुरकुरीत पोहे होतात. शाबू भाजून घ्यायचा आहे. तर शाबू जास्त वेळ भाजायचा थोडासा, पण दळताना एकदम असं बारीक व्हावं यासाठी. आता धने, जिरे आणि ओवा याच्यात एकत्र करून भाजणार आहे मी. जास्त पण भाजायचं नाही, जास्त भाजल्यावर याचा वास सुगंध राहत नाही. यासाठी मी थोडंसं गरम करून लगेच टाकणार याच्यामध्ये. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे. बघू शकता सर्व भाजणी तयार झालेली आहे. आता हे एकत्र करायचे आणि थंड झाल्यावर दळून आणायचे. तर इथे मी दळून आणलेलं आहे एकदम बारीक असं, गव्हाच्या पिठासारखं किंवा ज्वारीच्या पिठासारखं एकदम बारीक आणलेलं आहे. आता इथे मी 2 वाटे घेतलेलं आहे पीठ आणि 2 चमचे तीळ घेतलेत, हळद, लाल तिखट, हिंग घेतलेलं आहे, मीठ घेतले. आता हे सर्व एकत्र करून टाकायचे ह्याच्यामध्ये. थोडीशी लसूण पेस्ट पण टाकलेली आहे
आता त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर योग्य प्रमाण असं आहे. 2 वाट्या पीठ घेतलेले आणि 2 वाट्याच पाणी घ्यायचे. आता गॅसवर ठेवायचे पाणी उकळायला. एकदम गरम करायचे. पाण्याला उकळी आल्यास खाली घ्यायचे पाणी आणि नंतर याच्यामध्ये जे आपण आता इथे 1 चमचा लोणी टाकणार आहे, 1 ते 1.5 चमचा. तर हा पदार्थ टाकल्यामुळे एकदम छान असे खुसखुशीत होते आणि हलकी फुलकी अशी चकली तयार होते. तर नक्की हा पदार्थ टाकून बघा एकदा. तेलाच्या ऐवजी लोणी टाकल्यामुळे एकदम छान चवदार लागते चकली. आता हे पीठ ह्या उकळत्या पाण्यात टाकलेलं आहे आणि आता एकदम छान असं पिठाची उकड काढायची. तीळ पाण्यात टाकल्यामुळं एकदम छान असं साधाळल्यासारखी होते चकली, छान होत नाही. त्यामुळे मी तीळ पाण्यात टाकले नाही. थोडंसं ताटाला तेल लावून घ्यायचे आणि याच्यामध्ये पीठ एकजीव करून घ्यायचे थंड झाल्यास. आता इथं पीठ एकजीव करून घ्यायचं, छान असं मळून घ्यायचे. तर आता इथे एकजीव झालेला आहे पीठ, बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे. आता हे काय कॅरी बॅगमध्ये जास्त असल्यावर कॅरी बॅगमध्ये ठेवायचे, पण मी थोडं आहे त्याच्यामुळे मी असंच ताटामध्ये ठेवणार आहे. आता इथे चकलीची प्लेट घेतलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचे. तर शेवग्याला तेल यासाठी लावायचे की सर्व पीठ एक शेवग्याला अजिबात चिटकत नाही आणि चकली शेवटपर्यंत होते आणि शेवग्यामध्ये शिल्लक पीठ राहत नाही, यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं शेवग्याला. तर आता मी शेवगा भरून घेतलेला आहे पिठानं. तर मी तुम्हाला चकली बनवताना दाखवणार आहे. त्या प्लेटला थोडंसं तेल लावायचे. तर चकली बनवत असताना अजिबात तुटणार नाही किंवा असं तुकडे पडणार नाहीत. तर बघू शकता एकदम छान अशी चकली तयार झालेली आहे. आता तुम्हाला दुसरी एक चकली बनवून दाखवणार आहे. तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकता अजिबात तुकडे पडणार नाहीत. या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खायला पण एकदम चवदार लागते. तर थोडंसं चकलीचा तुकडा मी याच्यामध्ये टाकून बघणार आहे तेलामध्ये. तेल गरम करायला आधीच ठेवलेलं होतं. जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि लगेच हलवायचं नाही चमच्यानं किंवा झारीनं. जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत अशीच चकली तेलामध्ये तळू द्यायची. गॅस मोठा ठेवायचा आहे. चकली टाकत असताना तेल एकदम गरम असावं. चकली तळत आल्यास पलटून घ्यायची, खालचा भाग एकदम छान तळल्यास. आणखीन बुडबुडे चालूच आहेत, म्हणजे चकली आणखीन तळत आहे. बुडबुडे कमी झाल्यावर चकली बाजूला काढून घ्यायची. आणि तेलाच्या गरमीमुळे आणखी रंग छान येतो चकलीला. आता इथं अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेणार आहे, बघू शकता. तर एकदम कुरकुरीत अशा चकल्या आहेत. आता इथं सर्व चकल्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे शेवटची चकली राहिलेली आहे. आता मी सर्व चकल्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर एकदम काटेदार अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता एकदम छान, एकही चकली माझे तुकडे पडले नाहीत किंवा मोडली नाही आणि तेलात पण विरघळली नाही आणि तेलकट पण झालेली नाही. एकदम छान अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. एकदा नक्की बघा आणि नक्की बनवा अशा पद्धतीनं चकली. तर तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.